सोलापूरच्या बार्शी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत अपहार आणि गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोपल यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळातील 18 संचालक आणि 101 कर्मचाऱ्यांविरोधात अपहार तसंच फसवणुकीचा गुन्हा बार्शी पोलिसांनी दाखल केला। जिल्हा विशेष लेखा परीक्षण अधिकारी व्ही.बी. डोके यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीत बाजार समितीच्या निधीत अपहार, जमिनीत मिळणाऱ्या भाड्यामध्ये अपहार, नियमबाह्य कर्मचारी भरती तसंच सुट्टीच्या दिवशी आणि गैरहजर कालावधीत कर्मचाऱ्यांचं वेतन देऊन अपहार करण्यात आल्याचे आरोप लेखा परीक्षण अधिकाऱ्यांनी केले। या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। आमदार सोपल यांच्यावर गुन्हा दाखल होताच बार्शी शहरासह तालुक्यात तणावाचं वातावरण आहे। शीतगृह भाडे गैरव्यवहार हा 13.80 लाखाचा या ठिकाणी झालेला आहे। तसेच बाजार समितीच्या गाळेधारक व्यापारी यांनी केलेले अतिक्रमण, त्यामुळे बाजार समितीस 25.36 लाखाचे नुकसान झालेले आहे। तसेच विजयलक्ष्मी ट्रॅक्टर श्री राहुल महादेव कोंडारे यांनी बाजार समितीच्या जागेवर केलेल्या बेकायदेशीर कब्जाबाबत या ठिकाणी त्यांना जबाबदार धरण्यात आलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।